तर प्रवाशांसोबत रिक्षाचालक जुजबी मराठी बोलण्याचा प्रयत्न करतायत याचा आनंद असल्याचं प्रताप सरनाईकांनी म्हटलं। मंत्री प्रताप सरनाईकांकडून परप्रांतीय रिक्षाचालकांचा सत्कार करण्यात आला। रिक्षाचालकांनी 15 लाखांचं सोनं परत केलं होतं असं देखील सरनाईकांनी म्हटलं। हा रिक्षाचालक आहे, गेल्या 4 वर्षापासून ह्या मीरा भाईंदर शहरामध्ये रिक्षा चालवतोय। त्याचं स्वतःचं बॅच आहे, लायसन्स आहे, परमिट आहे आणि अतिशय चांगल्या प्रकारचं काम ह्या शहरामध्ये तो करतोय। आनंदाची बाब अशी की गेल्याच आठवड्यामध्ये त्यांनी 15 लाखाची एक सर्वसामान्य लोकांचं जे सोनं होतं ते सोनं त्यांनी पोलिसांच्या माध्यमातून त्या प्रवाशाला मिळवून दिलं। या गोष्टीचा आनंद आहे की असे प्रामाणिक रिक्षा चालक सुद्धा महाराष्ट्रामध्ये आहे आणि अतिशय चांगल्या प्रकारचं काम ते करतायत। तर मीरा भाईंदरमध्ये शिवरायांच्या पुतळ्यावरून वादंग निर्माण झालाय। नरेंद्र मेहतांनी शिवरायांचा पुतळा हटवण्यास सांगितलं। सरनाईकांनी हा आरोप केला। शिवरायांचा नवा पुतळा बसवू नका असा आदेश काढला असल्याचं सरनाईकांनी म्हटलंय। मॉल उभारण्यासाठी त्यांना पुतळ्याचा अडथळा येतोय असं देखील सरनाईकांनी म्हटलेलं आहे। प्रशासनाने आपली भूमिका स्पष्ट करायला पाहिजे की 2 किलोमीटरच्या अंतरावर पुतळा अधिकृत आहे की अनधिकृत आहे असं त्यांनी स्पष्टपणे सांगायला पाहिजे ना। तर अशा प्रकारे जर होत असेल मीरा भाईंदर शहरामध्ये आणि शहराचं व्यापारीकरण होत असेल आणि अशा पद्धतीनं स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थासाठी जर शिवरायांच्या पुतळ्याशी अशा प्रकारे ते प्रयत्न करत असतील हटवण्याचा, तर शिवप्रेमी म्हणून आम्ही गप्प बसणार नाही। नरेंद्र मेहतांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली। प्रताप सरनाईकांनी कागदपत्र घेऊन काय त्यांना म्हणायचं होतं हे स्पष्ट केलं। तर नसरापुरातील चिमुकलीवर अत्याचार केल्याच्या निषेधार्थ नागरिकांनी मोर्चा काढला। नराधमाला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे अशी नागरिकांनी मागणी केली। या मोर्चामध्ये संगीतकार सलील कुलकर्णी देखील सहभागी झाले होते। नसरापूरला जी अत्यंत निषेधार्ह अशी घटना घडली त्या संदर्भात आज पुण्यात एक मूक मोर्चा काढला गेला आणि मला खूप मनापासून एक नागरिक म्हणून, एक वडील म्हणून त्याच्यात सहभागी व्हावंसं वाटलं। आणि याचं कारण म्हणजे नसरापूर काय, चाकण काय, याच्या घटना घडतात। मला असं वाटतं मानसिक विकृती आहे आणि या विकृती फार वेळेवर ओळखायला पाहिजे, त्यांना तिथेच ठेचायला पाहिजे। तर या पातळीपर्यंत हे गुन्हेगार जाणार नाही। अशा गुन्हेगारांना कायद्याची दहशत बसली पाहिजे असं मला वाटतं, नुसती भीती नाही। तर लातूरच्या पोलीस अधीक्षक कार्यालयात 2,38,00,000चा अपहार केल्याप्रकरणी 4 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला। 3 लिपिक आणि एका श्रेणी पोलीस उपनिरीक्षकाचा यामध्ये समावेश आहे। 3 आरोपींना अटक करण्यात आले। 16 मे पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली। बनावट दस्तावेज आणि अभिलेखांमध्ये खाडाखोड करून जास्तीची रक्कम अदा करण्यात आली। त्यानंतर स्वतःच्या खात्यावर स्वीकारण्यात आल्याचा प्रकार तपासात उघड झाला आहे। तर ठाण्यातील वॉर्ड 4 मध्ये ज्येष्ठ नागरिकांचं आंदोलन पाहायला मिळतं। रस्त्याच्या अडचणीविरोधात ज्येष्ठ नागरिकांचं आंदोलन आहे। अनेक वर्षांपासून रस्ता होत नसल्याचा आरोप आहे। अनधिकृत पार्किंग होत नसल्याची ज्येष्ठ नागरिकांनी आरोप केलेला आहे। तर मुंबईतील दादर परिसरामध्ये पेट्रोल पंपावर झाड कोसळले। झाड कोसळल्याने पेट्रोल पंपाच्या छताचं आणि मशिनरीचं नुकसान झालंय। अग्निशामक दल घटनास्थळी, जीवितहानी नाही अशी देखील माहिती। तर आता बातमी आहे भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसंदर्भातली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त मुंबईमध्ये भव्य 2000 ड्रोनचा शो पार पडलेला आहे। डोळ्याचं पारणं फेडणारा भव्य ड्रोन शो आयोजित करण्यात आला होता। संजय शिरसाटांच्या विशेष पुढाकारानं ड्रोन शोचं आयोजन जे आहे ते करण्यात आलेलं। महात्मा ज्योतिराव फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रेरणा स्रोत होते। त्यांच्या विचारांच्या मुळाशी असलेली स्वातंत्र्य केली नाही, तर एका सशक्त, न्यायप्रिय आणि एकात्म राष्ट्राचा पाया रचला। म्हणूनच ते केवळ एका समाजाचे नेते नाहीत, सादर